नमस्कार, न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं शेतकऱ्यांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान। माण तालुक्यात झालेल्या नुकसानीची मंत्री जयकुमार गोरेंकडून पाहणी। जायकवाडी जलाशयात फ्लेमिंगो पक्ष्यांचा मुक्काम वाढला आणि बीडमधील अविनाश साबळेचं आशिया ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक। नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। अवकाळी पावसाने पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का असं वादग्रस्त विधान करून शेतकऱ्यांच्या जखमेवर पुन्हा एकदा मीठ सोडलंय। शेतात असलेले कांद्याचे पंचनामे होणार, घरात असलेल्या कांद्यांचे होणार नाही असं सांगत उभ्या पिकांचे रीतसर पंचनामे होतील असंही माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय। नुकसानीच्या संदर्भात काय म्हणतात? नुकसानीचे पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले त्यांनी। सर, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा असं। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे का? नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात कांदे वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। सांगितलं नाही कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये, जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते। शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रीतसर होतील। सातारच्या माण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। या पाहणीनंतर मंत्री गोरे यांनी प्रशासनाला सूचना देत तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगितलं असून मुख्यमंत्र्यांसोबत बोलून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना दिलंय। मला वाटतं की गेल्या 50 वर्षाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा पाऊस पडला आणि एवढा अचानक पडलेल्या पावसामुळं प्रचंड मोठं नुकसान एकतर रस्त्याचं झालं आहे, घरांचं झालं आहे, शेतीच्या रस्त्यांचं झालं आहे, त्यासोबत शेतीच्या पिकाचंही खूप मोठं नुकसान झालं आहे। आणि गरीब लोकांच्यामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण त्या निमित्तानं आहे। आपण अनेक ठिकाणी पडलेली घरं बघितली, बाहेर मोकळून लोक रडताना आपण बघितलं असतं। आज आपण ज्या शेतामध्ये उभं राहिलो ते टोमॅटोचं शेत आहे। प्रचंड मेहनतीनं या लोकांनी पीक आणतात आणि वर्षभराचं आर्थिक नियोजन याच्यावर असतं। पण अतिवृष्टी झाली, अतिरिक्त पाणी झाल्यामुळे त्या पिकाचं प्रचंड मोठं नुकसान। जिल्हा अधीक्षकांच्या खुर्चीसाठी बुलढाण्यात 2 IPS अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। हा वाद सुरू असल्याने बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक नेमके कोण आहेत असा प्रश्न नागरिकांना पडलाय। या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी मामनकर यांनी। राजकीय नेत्यामध्ये खुर्चीसाठी आपण वाद पाहिले, मात्र 2 IPS अधिकाऱ्यांमध्ये या ठिकाणी खुर्चीसाठी रस्सीखेच चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण बुलढाणा जिल्ह्यातील जे पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी 2 SP पाहायला मिळत आहे। एक विश्व पानसरे आणि दुसरे निलेश तांबे हे या ठिकाणी SP आहेत। गेल्या 8 महिन्या अगोदर या ठिकाणी विश्व पानसरे या ठिकाणी जॉईन झाले होते आणि 8 महिन्यानंतर त्यांची या ठिकाणी लगेच बदली करण्यात आली। यावरती विश्व पानसरे यांनी कॅटमध्ये जाऊन त्यावरती स्टे आणलेला आहे, मात्र तोपर्यंत या ठिकाणी निलेश तांबे या ठिकाणी जॉईन झाले होते। गेल्या काही दिवसापासून हा प्रेस प्रसंग चालू आहे, मात्र यातून अजून सुद्धा या ठिकाणी तोडगा निघाला नाही। आता दोन्ही SP या ठिकाणी बसलेले आहे। हा तोडगा काढण्यासाठी जे अमरावतीचे जे IG आहे रामनाथ पोकळे या ठिकाणी आले होते आणि दोघांमध्ये काय चर्चा झाली अद्याप मीडियासमोर आलेली नाही। मात्र राजकीय नेत्यामध्ये या ठिकाणी खुर्चीसाठी आपण वाद पाहिले, मात्र प्रथमच या ठिकाणी 2 IPS अधिकारी या ठिकाणी खुर्चीसाठी भांडत असल्याचं या ठिकाणी सध्या पाहायला मिळते। ही सध्या जी 2 जे IPS अधिकारी यांची चर्चा सध्या पूर्ण जिल्हाभर सुरू असून नेमकं बुलढाणा जिल्ह्याचे SP कोण असा सुद्धा या ठिकाणी नागरिकांना प्रश्न पडला आहे। शिवाजी मामनकर, न्यूज अनकट, बुलढाणा। सकल मराठी मुस्लिम समाज आणि मी मुस्लिम मावळा या संघटनेच्या वतीने कुरेशी समाजाच्या कत्तलखान्याला भेट देण्यात आली आहे।
यावेळी गोवंश हत्या रोखण्यासाठी प्रयत्न करावे असं निवेदन देखील देण्यात आलंय. जिल्हा प्रशासनाची भेट घेत बकरी ईदचा औचित्य साधून होणारे गैरप्रकार रोखण्याची विनंती या संघटनांकडून प्रशासनाला करण्यात आली आहे. तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या भाकड गोवंशांसंदर्भात योग्य ती पावलं उचलण्यात प्रशासनाने गोशाळा चालवाव्यात असं निवेदनही करण्यात आलंय. गेले 30-40 वर्षापासून या सदर बाजारच्या इलाक्यामध्ये गोवंश आणत बी नाही, आम्ही त्याचा व्यवहार पण करत नाही आणि कापत पण नाही. आणि इथं आणणाराला आम्ही फौरन खबर देतो, इथं होत नाही, इथं आणत नाही आणि ह्याच्या पुढं बी होणार नाही. यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया. पाहत रहा न्यूज अनकट. चला करूया माणुसकीचा हा नाट्य जागर. चला करूया जागर स्वतःमध्ये आणि सगळ्यांमध्ये माणूस शोधण्याचा. चला जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या कलाकारांचा हा नाट्य जागर येतो लवकरच आपल्या भेटीला न्यूज अनकटवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. सातारा जिल्ह्यात 2.5 वर्षांनंतर 2 कोरोना रुग्ण आढळून आलेत. या दोघांपैकी एकावर जिल्हा रुग्णालयात तर दुसऱ्यावर कराडमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. आणि या दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात एक स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून नागरिकांनी अजिबात घाबरू नये, काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केलंय. मी डॉक्टर युवराज करपे, जिल्हा शल्य चिकित्सक सातारा. याद्वारे सर्व सातारा जिल्ह्यातील जनतेला आवाहन करू इच्छितो की सध्या कोविडचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये थोडासा वाढत आहे. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की कोणीही घाबरून जाऊ नये, कारण आपण कोविडमध्ये एक पहिली वेव्ह असेल, दुसरी असेल, तिसरी असेल, यामध्ये काम केलेलं आहे आणि याची सर्वांना प्रतिकारशक्ती पण आलेली आहे. त्यासाठी आपण सर्वांना वॅक्सिनही पूर्वी दिलेलं होतं. त्यामुळे सर्वप्रथम कोणीही घाबरून जाऊ नये. फक्त सुरुवातीला हे सांगतो की जसं कोविडमध्ये आपण करत होतो की गर्दीच्या ठिकाणी टाळावं, किंवा जर काही आजार असेल म्हणजे जसे की ताप आला, दम लागला, तर लगेच जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन आपण तपासणी करून उपचार घ्यावेत. कोणतेही अशी लक्षणं अंगावर काढू नयेत. आत्ता आपल्या इथं एकच पेशंट ॲडमिट आहे सिव्हिल हॉस्पिटल येथे. राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांची गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणि अर्थकारणात मुश्रीफ कुटुंबांचं वर्चस्व वाढणार असल्याचं दिसून येत आहे. कारण हसन मुश्रीफ आधीपासूनच KDCC बँकचे चेअरमॅन आहेत. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत या निवडीचा जल्लोष साजरा केलाय. बंटी पाटील साहेब या कोल्हापूर जिल्ह्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, तसेच माजी खासदार संजय मंजित साहेब, माजी आमदार जगदीश पाटील साहेब, माजी आमदार संजय पाटील, या सर्व नेते मंडळींचं मनापासून अत्यंत विश्वास टाकला. सर्व संचालक सर्वांचं, तसेच खास करून विश्वास पाटील आबाजी आणि आरोग्य साहेब यांचंही मी मनापासून तमाम दूध उत्पादक सभासदांचं मनापासून आभारी आहे की फार मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली आणि ज्येष्ठांच्या पासून एकदम सगळ्यात कमी वयाचा चेअरमन या ठिकाणी आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी झालेलं आहे. मला भविष्यामध्ये सर्व संचालक मंडळाची राहावी यासाठी मी सर्व माझ्या संचालक सहकार्यांना विनंती करतो. माझं काय चुकत असेल तर मला त्याच वेळी त्यांनी सर्वांनी मला अवगत करावं. राज्य महिला आयोगामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोग आपल्या दारी उपक्रम राबवण्यात आलाय. या जनसुनावणीच्या माध्यमातून पीडित महिलांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी राज्य महिला आयोग सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महिला आयोग आपल्या दारी जनसुनावणीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या.
राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. या मुख्य कार्यालयामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरच्या ग्रामीण भागातल्या महिला भगिनी त्यांच्या तक्रारी घेऊन येऊ शकत नाही, म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेल्या 3.5 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जनसुनावणी घेण्यात आलेल्या आहेत. आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत त्या जनसुनावणीमध्ये त्या जिल्ह्यामधल्या तालुक्यामधल्या काही तक्रारी असतील त्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन त्या तक्रारींची नोंद करतात. आज आपण पाहताय माझ्या समवेत जिल्हाधिकारी असेल, आमदार साहेब आहेत, बाकीचे त्यांचे सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, विधी सेवा प्राधिकरण सुद्धा, म्हणजे जर कोर्टातल्या काही महिला भगिनींच्या केसेस असतील तर त्यासाठी विधी सेवा प्राधिकरण सुद्धा असेल, समुपदेशक आहे, वन स्टॉप सेंटर्स आहेत, आमचे संरक्षण अधिकारी आहेत. हे सर्वजण एकत्रित एका व्यासपीठावरती येतात आणि मोठ्या प्रमाणातल्या तक्रारींचा ओघ असल्यामुळे एका पॅनलवरती आम्ही ते प्रश्न दिवसभरात मांडू शकणार नाही, सोडू शकणार नाहीत, म्हणून 4 वेगवेगळ्या पद्धतीचे पॅनल या ठिकाणी केलेले आहेत. यासह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. 10,000 किलोची झणझणीत पुणेरी मिसळ, 2100 किलोची चमचमीत खिचडी, 8 फुटाचा लांब चटपटीत कबाब. मस्त खा आणि स्वस्त रहा असे म्हणणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार, जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी लवकरच आपल्या भेटीला येत आहेत अनकट स्पेशल या सत्रात. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर आपण एक नजर टाकूयात. गोंदिया जिल्ह्यात वाळू तस्करी विरोधात महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. तहसीलदार गोमासे यांच्या पथकाने सडक अर्जुनी तालुक्यात विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर कारवाई करत तब्बल 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ट्रक चालकावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. 2 ब्रास रेती अवैधपणे वाहतूक करताना पकडलेला आहे आणि संबंधित प्रकरणामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 48 नुसार पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे. तालुक्यातील अवैध रेती वाहतूक असेल किंवा अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी आपले तहसील स्तरावरती फिरते गस्ती पथकं तसेच रात्रीचे फिरते गस्ती पथकं कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने सुद्धा माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत आहेत. आम्ही कटिबद्ध आहोत की तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अवैध उत्खनन आणि वाहतूक होणार नाही, यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने आणि माननीय उपविभागीय अधिकारी कार्यालय अर्जुनी मोडगाव यांच्याकडून पुरेपूर प्रयत्न आणि प्रतिबंध केला जातो. दरवर्षीप्रमाणे नाथसागरात विदेशी पाहुणे म्हणून आलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा परतीचा प्रवास लांबल्याचं दिसून येते. हे पक्षी मे महिना अखेरीस येथून स्थलांतर करतात. मात्र यावर्षी या फ्लेमिंगो पक्ष्यांना अनुकूल वातावरण लाभल्याने त्यांनी नाथसागर जलाशयात मुक्काम वाढवल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या नाथसागरास भेट देणाऱ्या पर्यटकांना फ्लेमिंगो पक्षी चांगलेच बुरळ घालताना दिसत आहेत. आणि पुढची एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण पाहूयात. आशिया ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावच्या अविनाश साबळे या खेळाडूने या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारताला 3रे सुवर्ण पदक मिळवून दिले. अविनाशच्या यशानंतर त्याच्या मूळ गावी मांडवा येथे आनंद उत्सव पाहायला मिळाला. ग्रामस्थांनी फटाके वाजवत पेढे वाटून जल्लोष साजरा केलाय. ग्रामीण गाव बारीक छोटा असताना अविनाश साबळेंनी एवढं मेहनत करून 10 वर्ष झालं कष्ट करून त्याला फक्त एकच आशा होती, भारताला गोल्ड मेडल मिळवून देणार, म्हणजे देणार. जीवाची न पर्वा करता, न कुठं जीवाला शरीराला न खाता, तब्येतचा न विचार करता भारताला अगदी काळजीपूर्वक त्यांनी गोल्ड मिळवून दिलं आहे. खरोखर अविनाशची कमाल म्हणावं लागेल या गोष्टी. काहून नाहीत आज काय वाटतं तुम्हाला वडील या नात्याने माझ्या मुलाने एवढी कर्तव्य केली, मला भरपूर आनंद वाटतोय. पाहिजे तेवढा आनंद काय आनंद म्हणजे मोठा आनंद आहे. आता कधी अविनाशला भेटावं असं वाटतं, काय म्हणजे तुमची भावना आहे? आता एवढी मोठी भावना की त्याच्या संग कधी भेटावा, कधी त्याच्या संग बोलावं आणि चर्चा त्या संग कधी होईल आणि त्याचं कौतुक कसं पाहायला पडेल बघा भेटल ही मी आता वाट पाहतोय. 36 वर्ष झाल्यानंतर गोल्ड मेडल मिळवून दिलेलं भारताला. एकदम आईला आमच्या वैशाली मुकुंद साबळे यांना आनंद आहे आणि अविनाश बाळाचा आम्हाला खात्रीच होती की गोल्ड मेडल मिळेल म्हणून, सुवर्ण पदक भेटेल म्हणून. आम्हाला एकदम आनंद आहे. दादानी मेहनत 10 वर्ष झालं रनिंगची
केलेली एकदम दादा जेवत पण नाही आणि सगळी काळजी रनिंगची स्पर्धाची हीच घेतो त्याचा आम्हाला एकदम आनंद आहे. बाहेर इतक्या लांब दादा गेला त्याच्या एकदम आम्हाला वाईट वाटत पण ज्या दिवशी गोल्ड मेडल भेटल त्या दिवशी सगळ्याला आनंद वाटतो. आज गोल्ड मेडल मिळाले, आज काय भावना आहेत तुमच्या? आज आम्हाला एकदम आनंद आहे. दोंडे साहेबांचे सर आलेले आहेत आम्हाला पेढा भरवायसाठी एकदम आनंद घ्यायसाठी सगळ्यांना आम्हाला त्यांचा पण आनंद झालाय आणि दोंडे शाळेत कॉलेजला एकदम दोंडे साहेबांचा आनंद आम्हाला पहिल्यापासूनच पहिल्या सुद्धा आमच्या एकदम जुन्याकडे आहे. आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.